प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हा सगळ्यांना सलाम. आणि परमेश्वराचं वचन घेऊन आज पुन्हा एकदा मी तुमच्या समोर आलो. या थोडा वेळ आपण देवाच्या वचनांकडे जाऊया आणि त्याच्या वचनांमधून पाहूया, ऐकूया आणि शिकण्याचा प्रयत्न करूया. आणि योहान कृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 16वा वचन. तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. परमेश्वराचं वचन सांगते की तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले आहे व तुम्हाला नेमले आहे. परमेश्वराने तुम्हाला आणि मला निवडलंय. हालेलुया. आणि एक सुंदर आनंदाची अद्भुत गोष्ट तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी परमेश्वर म्हणतो की तुम्ही मला निवडलेलं नाही तर मी तुम्हाला निवडले. आणि खरोखर प्रियांनो, आमची पात्रता नाही, आमची लायकी नाही किंवा आमची अवकात नाही की आम्ही परमेश्वराची निवड करू. हा परमेश्वर पाहिजे, तो परमेश्वर पाहिजे. परमेश्वर किती आहेत मला माहीत नाही, परंतु ज्या परमेश्वरावरती आपण विश्वास ठेवतो, ज्या परमेश्वराने संपूर्ण सृष्टी निर्माण केली, तो एकमेव परमेश्वर. आणि त्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला निवडले असं त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला सांगतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने या जगात यासाठी पाठवलं की तुम्ही आणि मी, जे तुमची आणि माझी निवड झाली त्या आम्ही प्रत्येकाने त्याच्या वचनाप्रमाणे जगावं, त्याच्या वचनाप्रमाणे आचरण करावं. त्याचं जे कार्य त्याने आम्हाला दिलंय ते आम्ही सिद्धीस न्यावं. आणि योहान 3:16 आम्हाला स्पष्ट सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आणि मग ते सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी तुम्हाला आणि मला एक काम करायचं आहे, आणि ते काम म्हणजे आहे विश्वास ठेवायचा. आणि बायबल सांगते की देवाने जगावर प्रीती केली, कुठल्या मनुष्यावरती, कुठल्या जातीवर, कुठल्या पंथावर, कुठल्या धर्मावर, फक्त ख्रिश्चन लोकांवर, फक्त इस्रायलावर, फक्त अमेरिकेवरती किंवा फक्त ख्रिश्चन राष्ट्रांवरतीच देवाने प्रीती केली असं नाही, तर त्याने संपूर्ण जगावरती प्रीती केली. हालेलुया. ही एक सुंदर, अद्भुत आणि आनंदाची गोष्ट तुमच्या माझ्यासाठी आहे की परमेश्वराने या संपूर्ण जगावरती प्रीती केली, संपूर्ण मानवजातीवरती त्याने प्रीती केली. आणि त्यांनी एक आट घातली की जो कोणी विश्वास ठेवल त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. प्रियांनो, तुम्हाला आणि मला एकच काम करायचं की विश्वास ठेवायचा. आणि बायबल आम्हाला असं सांगतं की रोमकरास पत्र 10वा अध्याय आणि 9वा वचन. येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. बायबल आम्हाला स्पष्ट सांगते की तुमचं तारण कशामध्ये आहे? तुमच्या मुखाची कबुली आणि अंतःकरणाचा विश्वास. आणि मग अनेक लोक म्हणतात की हे लोक धर्म परिवर्तन करतात. बायबल आम्हाला सांगते की येशू ख्रिस्ताने कुठलाही धर्म स्थापन केलेला नाही. येशू ख्रिस्त हा कुठली जात स्थापन करण्यासाठी या जगामध्ये आला नाही. त्यांनी ख्रिस्ती हा धर्म स्थापन केलेला नाही, तर येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारे लोक ख्रिस्ती असं त्या काळामध्ये रोमी लोक चिडवत होते. प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला अस्तित्वात होता आणि ज्यावेळेस तो मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, त्याचं स्वर्गारोहण झालं आणि त्याच्यानंतर त्याचे शिष्य जे कामगिरी करत होते त्या शिष्यांना ख्रिस्ती हे नाव चिडवण्यावरून संबोधलं गेलंय असं आम्हाला पाहायला मिळतं. आणि जे येशूवर विश्वास ठेवतात, जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ते ख्रिस्ती असं म्हटलं जातं. ख्रिस्ती ही कुठली जात नाही, ख्रिस्ती हा कुठला धर्म नाही, तर येशू ख्रिस्ताला फॉलो करणारे, विश्वास ठेवणारे, त्याच्या वचनाप्रमाणे अनुकरण करणारे ते लोक म्हणजे ख्रिस्ती असं म्हटलं जातं. त्यामुळं मला सगळ्यांना सांगायचे की ख्रिस्ती ही कुठली जात नाही, धर्म नाही, किंवा धर्म परिवर्तन करणं याच्यातून तुम्हाला आणि मला कोणालाच काहीच मिळत नाही प्रियांनो. आणि मला सांगा, ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं जीवन बदललं जातं त्यावेळेला त्याच्याकडे काय असतं? ज्या वेळेला दारुडा मनुष्य त्याची दारू सोडून देतो, तो एक नवीन जीवन जगायला लागतो. दारू विरहित जीवन ज्या वेळेला तो जगायला लागतो, त्याचा उद्ध्वस्त झालेला संसार पुन्हा ज्या वेळेला सुरळीत होतो, ज्यावेळेस त्याची संपूर्ण फॅमिली पुन्हा एकदा एकत्र येते, पुन्हा एकदा ते सगळेजण त्या ईश्वर विश्वास ठेवून गुण्यागोविंदाने नांदायला लागतात, तर याच्यामध्ये वाईट काय घडलंय? प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं हा कुठल्या प्रकारचा गुन्हा नाहीये. आणि प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून
तुम्ही आणि मी सार्वकालिक जीवनाकडे जाणार आहोत हे तुम्हाला आणि मला प्रत्येकाला समजलं पाहिजे. परमेश्वराने प्रत्येक व्यक्तीवरती प्रीती केलेली आहे आणि प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराचं हेच सांगणं आहे की तुम्ही विश्वास ठेवा आणि विश्वासाच्या द्वारे स्वतःचं तारण साध्य करून घ्या. तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आम्ही पापी आहोत हे आम्हाला कबूल करावं लागेल आणि या पापातून आम्हाला बाहेर निघण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं रक्त वधस्तंभावरती बलिदान केलंय आणि त्याने स्वतःचं रक्त सांडून त्या रक्ताच्या द्वारे तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा होते. त्याच्यावरच्या विश्वासाद्वारे आमची क्षमा होते असं बायबल आम्हाला सांगतं. त्याने जे रक्त वाहिलं त्या रक्ताच्याच द्वारे. पूर्वीच्या काळी देखील प्रथा होती की बळी द्यायची. बळी का दिला जातो तर रक्ताच्या द्वारे पापांची क्षमा आहे आणि मग त्या रक्ताच्या द्वारे पापांची क्षमा व्हावी म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं पवित्र असं रक्त वाहिलं आणि त्या रक्ताच्या द्वारे तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा होते. म्हणून आम्ही येशूवरती विश्वास ठेवायचा आहे. आणि जी सुवार्ता सांगितली जाते ती याचसाठी सांगितली जाते की एखादा नाशाकडे जाणारा, एखादा नरकाकडे जाणारा व्यक्ती त्याचा त्या नाशापासून त्याची सुटका व्हावी, त्याचा बचाव केला जावा म्हणून त्या व्यक्तीला सुवार्ता सांगितली जाते. प्रेज द लॉर्ड. तर हे समजून घ्या, हे लक्षात असू द्या, तुम्हाला आणि मला परमेश्वराने निवडले. आमची निवड कुठल्या व्यक्तीने केलेली नाही तर परमेश्वराने तुम्हाला आणि मला निवडले आणि यासाठी निवडले, यासाठी नेमले की आमची जबाबदारी आहे की आम्ही सुवार्ता सांगायची, आम्ही फळ द्यायचं. आणि प्रियांनो, तुम्हाला आणि मला विचार करावा लागेल, आम्ही मुखाने कबूल करून अंतःकरणाने विश्वास ठेवायला सुरुवात केलेली आहे का? आणि जर नसेल केली तर आज पुन्हा एकदा एक संधी आहे, पुन्हा एकदा एक नवीन जीवन तुम्हाला बोलवत आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी जीवन आणि विपुल जीवन देण्यासाठी आलो. आम्हाला आज विचार करायचा. आणि जर तुम्ही पाहिलं तर जुन्या करारामध्ये मोशेला देखील परमेश्वराने निवडलं होतं. निर्गमच्या पुस्तकामध्ये आणि 3ऱ्या अध्यायात जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथे पाहायला मिळेल की एक झुडूप अग्नीने जळत होतं आणि त्याच्याकडे मोशेचं लक्ष गेलंय. हा मोशे 40 वर्ष फारोच्या राजवाड्यामध्ये 40 वर्ष फारोच्या राजवाड्यामध्ये वाढलेला व्यक्ती आणि तो नंतरचा होणारा फारो होता. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस त्याला कळालंय की तो इब्री घराण्यामधून आहे, तो एका व्यक्तीचा खून करतो आणि तिथून त्याला राजवाडा सोडून पळून जावं लागतं. मग तो 40 वर्ष रानामध्ये त्याच्या सासऱ्याचा कळप चारतो, मेंढरं चारणारा म्हणून त्यांनी तिथं काम केलंय आणि 40 वर्ष त्याने त्या गोष्टी केल्यानंतर परमेश्वराने त्याला वयाच्या 80व्या वर्षी एका झुडपातून दर्शन दिलंय. ते झुडूप अग्नीने जळत होतं, परंतु अग्नी त्याच्यामध्ये होता परंतु ते झुडूप जळत नव्हतं. आणि त्याचं काय नेमका तो प्रकार आहे हे पाहण्यासाठी म्हणून ज्यावेळेस मोशे तिथे गेलाय त्यावेळेस परमेश्वर त्याच्या संगती तिथं बोललाय आणि परमेश्वराने त्याला तिथं निवडलंय. परमेश्वराने त्याला सांगितलंय 10व्या वचनामध्ये, 3रा अध्याय, निर्गम 3रा अध्याय 10वं वचन, तर आता चल, तू मिसर देशातून माझे लोक इस्रायल वंशज याच बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवतो. आणि परमेश्वराने मोशेची निवड केली. फारोच्या दास्यामध्ये असणाऱ्या त्या सुमारे 35 ते 40 लाख लोकांना त्या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी परमेश्वराने मोशेची निवड केलेली आम्ही पाहतो. आणि मग या मोशेची निवड केल्यानंतर हा मोशे पण तिथे पाहिलं तर थोडंसं कारण द्यायला लागलाय. परमेश्वरा, मी कोण, कसा, मी तर बोलका नाही, मी तर जड जिभेचा आहे आणि तुझं नाव काय सांगायचं मी परमेश्वरा. आणि अशा सगळ्या गोष्टींची कारणं त्याने तिथे सांगितलेली आम्हाला पाहायला मिळतात. तुम्ही 3रा अध्याय घरी व्यवस्थित वाचा, तुम्हाला लक्षात येईल. आणि अनेक ठिकाणी तो म्हणतो की परमेश्वरा, मी जर चिन्ह चमत्कार केले आणि त्या लोकांना लक्षात आलं नाही, त्यांना समजलं नाही, त्यांच्याकडचे पण जादूगार तसंच करतील आणि मग मी काय करायचं. आणि अशी अनेक कारणं हा मोशे तिथे सांगताना आम्हाला पाहायला मिळतं. आजच्या जगामध्ये आम्ही जगत असताना पण आम्हाला वचनं माहिती आहेत, परंतु आम्ही पण अनेक प्रकारची कारणं देतो की परमेश्वराने मला निवडले पण मी कशी काय कोणाला जाऊन सुवार्ता सांगू. लोकांना सांगितलं तर लोक काय म्हणतील, याला सांगितलं तर हा काय म्हणेल, त्याला सांगितलं तर तो काय म्हणेल, आणि मग मी कसं काय जगू शकतो. किंवा हा व्यक्ती असा आहे, तो व्यक्ती तसा आहे, तो तर धनवान आहे, तो तर आणि त्याला मी जाऊन सांगू शकत नाही, मी त्याच्याशी बोलू शकत नाही. प्रियांनो, या विचारांमधून थोडंसं बाहेर पडूया
आणि परमेश्वराने तुम्हाला आणि मला निवडलंय याच्याकडे आज आम्ही लक्ष द्यायला सुरुवात करूया. मी काल एक मेसेज वाचत होतो आणि त्याच्यामध्ये एक पास्टर म्हणतात की एका ठिकाणी त्यांना बोलवण्यात आलं. चर्च होतं आणि चांगल्या प्रकारचं चर्च बांधलेलं, परंतु त्या चर्चमध्ये भक्ती होत नाही. त्या चर्चमध्ये त्यांना फक्त एक स्तोत्र वाचून प्रार्थना करायला सांगण्यात आली आणि तिथं वचनाची सेवा करायची सुद्धा त्यांना संधी दिली नाही. आणि मग त्यांनी विचारलं की इथं सेवा होत नाही का, इथं चर्च भरत नाही का? आणि तिथल्या लोकांनी सांगितले की इथं चर्च होत नाही, चर्च भरलं जात नाही. परवा पण माझ्याकडे एक व्हिडिओ आला, अमेरिकेमध्ये एक खूप मोठं चर्च, परंतु त्याचं 7-8 वर्षापूर्वी एका रेस्टॉरंटमध्ये त्याचं रूपांतर करण्यात आलं. जगामध्ये प्रियांनो, देवाचे चर्चेस बंद पडत आहेत, सेवा करणाऱ्या लोकांची संख्या कमी होत आहे. देवाने तुम्हाला आणि मला निवडलंय. आम्हाला आज विचार करायचा आहे, आम्हाला कशासाठी निवडलंय? आम्ही फक्त घरामध्ये बसून 2 वेळची प्रार्थना करावी म्हणून परमेश्वराने आम्हाला निवडलंय का? आम्ही जगातला पैसा, अडका, संपत्ती मिळवावी म्हणून तुम्हाला आणि मला निवडलंय का? आम्ही मोठे मोठे बंगले बांधून, गाड्या घेऊन, स्वतःची संपत्ती स्थापन करून किंवा स्वतःचं ऐश्वर्य किती आहे हे लोकांना दाखवण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला आणि मला निवडलंय का? आज आम्हाला या गोष्टींचा प्रामुख्याने विचार करायची गरज आहे. आणि या मोशेला देखील परमेश्वराने निवडलं होतं, परंतु त्यांनी कारणं सांगायला सुरुवात केली आणि परमेश्वराचा क्रोध त्याच्यावर भडकला असं सांगितलंय. मग सिपोरा जी त्याची बायको होती, तिने त्याच्या म्हणजे मोशेच्या मुलाचा अग्रत्वचा कापली आणि तिथं त्याचं रक्त सांडलं. तेव्हा परमेश्वराने त्याला मारायचं थांबवलं, असं बायबल आम्हाला शिकवतं. आणि मग तशाच प्रकारे आम्ही पण जर परमेश्वराचं काम केलं नाही तर कदाचित त्या देवाचा क्रोध आमच्यावर देखील उतरून येऊ शकतो. आणि म्हणून आम्हाला आज थोडासा विचार करायचा आहे की परमेश्वराने जर आम्हाला निवडलंय, आम्हाला नेमलंय, परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताची योजना केली होती ह्या जगामध्ये त्याला पाठवायचं, त्याला मारायचं, त्याचं बलिदान करायचं आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे लोकांच्या पापांची क्षमा करायची. हे जे सगळं काही परमेश्वराने नेमलं होतं, प्लॅन केला होता, त्या प्लॅन प्रमाणे त्याने सगळं काही अस्तित्वात नेलंय. परंतु आज आम्ही सो कॉल्ड विश्वासणारे म्हटलेले, बिलिव्हर्स म्हटलेले लोक, परंतु आमच्या जीवनामध्ये आम्ही अनेकदा त्या प्लॅन प्रमाणे वागायचा प्रयत्न करत नाही. आणि आम्हाला थोडासा विचार करायचा आहे की आम्ही तिकडे कुठे थांबलेल्या अवस्थेमध्ये आहोत का? आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे चाललेले लोक आहोत का? आम्ही कुठेतरी थांबून घेतलंय का? आम्हाला आज विचार करायचा आहे. आम्ही फक्त चर्चला जाण्यापुरताच ख्रिस्ती आहोत का? आम्ही देवाच्या वचनाची सुवार्थ सांगणारे ख्रिस्ती आहोत का? आम्ही देवाची जबाबदारी आमच्या खांद्यावर घेणारे ख्रिस्ती लोक आहोत का? आणि जर नाही तर आज आम्हाला ती जबाबदारी घेण्यासाठी पुन्हा एकदा विचार करायची गरज आहे, प्रार्थना करायची गरज आहे, त्या पवित्र आत्म्याला हाक मारायची गरज आहे आणि त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला पुढे जाण्याची गरज आहे. चुकला असताल, पडला असताल, देवाच्या वचनाला सोडला असेल, परंतु आज पुन्हा एकदा पश्चातापाची संधी आहे. प्रियांनो, पश्चाताप करा. देवाने आम्हाला निवडलेलं आहे, आम्हाला नेमलेलं आहे आणि या गोष्टी तुम्हाला आणि मला सतत 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 लक्षात ठेवायची गरज आहे, आठवणीत ठेवायची गरज आहे की परमेश्वराने आमची निवड केलेली आहे. पश्चाताप करा, देवाच्या जवळ या. पुन्हा एकदा तो तुमच्या जवळ यायला तयार आहे. तो तुम्हाला पुन्हा एकदा त्याच्या सामर्थ्याच्या उजव्या हाताने सावरायला तयार आहे. परंतु आम्ही तयारी केलेली आहे का? या फारोला परमेश्वराने नेमलं होतं. फारोच्या गुलामगिरीतून मिसर देशातल्या लोकांना, इस्रायली लोकांना बाहेर काढण्यासाठी परमेश्वराने मोशेला नेमलं होतं, परंतु आज त्याने तुम्हाला आणि मला नेमलेलं आहे. आज त्याने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. आम्हाला आज विचार करायची गरज आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही प्रेषितांच्या प्रेषितांच्या कृत्यामध्ये गेलात तर 9व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की शौल नावाचा एक व्यक्ती आहे आणि हा शौल ज्याचा पुढे पौल झालाय, या शौलाने अनेक ख्रिस्ती लोकांचा छळ केलाय. बायबलमध्ये जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. प्रेषितांची कृत्ये तुम्ही सुरुवात करा वाचायला, तुमच्या तिथे लक्षात येईल. आणि या शौलाचा पालट कसा झालाय हे 9व्या अध्यायामध्ये सांगितलंय. आणि 9व्या अध्यायामधलं पहिलं आणि दुसरं वचन असं म्हणतं, शौल अजूनही प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे व त्यांचा घात करणे याविषयीचे फुत्कार टाकीत होता. त्याने प्रमुख याजकांकडे जाऊन त्याच्यापासून दिमिश्कातल्या सभास्थानांना अशी पत्रे मागितली की तो मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून यरूशलेमेस आणावे आणि लोकांचा घात करणं, लोकांना मारणं, जे कोणी ईश्वर विश्वास ठेवतात त्यांचा छळ करणं
हे काम या शौलाकडे होतं. आणि हा शौल सनेद्रीन सभेचा नेक्स्ट होणारा अध्यक्ष होता, सभासद होता. आणि इब्रियांचा इब्री म्हटलं गेलेलं, त्याच्यानंतर ज्ञानांचा ज्ञानी असं त्याला म्हटलं गेलं. आणि अतिशय विद्वान असा हा शौल. शास्त्री पुरुषांची जी सनेद्रीन सभा असते, 70 जणांची ती सनेद्रीन सभा असायची. त्या सभासदांपैकी एक प्रमुख असा हा शौल होता. आणि हा शौल जे ख्रिस्तावरती विश्वास ठेवतायत अशा लोकांचा छळ करत होता. आणि पुढे 4थ्या वचनात असं सांगितले, तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की शौला शौला माझा छळ का करतोस. तेव्हा तो म्हणाला, प्रभू तू कोण आहेस. त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. तर उठ नगरात जा, म्हणजे तू काय करावयाचे हे तुला सांगण्यात येईल. आणि त्या दिवसापासून त्याचं जीवन बदललेलं आम्ही पाहतो. आमची लायकी नाही की आम्ही परमेश्वराची निवड करावी. परमेश्वराने आमची निवड केली आहे. परमेश्वराने या शौलाची निवड केली. आणि परमेश्वराने या शौलाला निवडल्यानंतर त्याचं जीवन जर तुम्ही पाहिलं तर अतिशय त्रासाने भरलेलं, अतिशय दुःखाने भरलेलं. ज्या प्रकारे त्याने ख्रिस्ताच्या लोकांचा छळ केलाय, ज्या प्रकारे त्याने विश्वासणाऱ्यांचा छळ केलाय, त्याच्यापेक्षा जास्त छळ त्याचा झालाय असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही पहा, तुम्हाला मी वचनांमधून सांगतो. 2 कोरिंथ्याचा 11वा अध्याय जर पाहिलं, दुसरे कोरिंथ्याचा 11वा अध्याय आणि 22व्या वचनापासून पुढे मी वाचतो तुमच्यासाठी. ते इब्री आहेत काय, मीही आहे. ते इस्रायली आहेत काय, मीही आहे. ते अब्रामाचे संतान आहेत काय, मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय, मी अधिक प्रमाणित आहे. श्रम करण्यात, कैद सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे व पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळे मी अधिक आहे. 5 वेळा मी यहुद्यांच्या हातून 39 फटके खाल्ले. 3 वेळा छड्यांचा मार खाल्ला. एकदा मला दगड मार झाला. 3 वेळा माझे गलबत फुटले. 1 दिवस व 1 रात्र मी समुद्रात घालवली. मी कितीतरी प्रवास केला. नद्यांवरील संकटे, लुटारूंमुळे आलेली संकटे, माझ्या देश बांधवांनी आणलेली संकटे, परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे, नगरातली संकटे, रानातली संकटे, समुद्रावरची संकटे, नामधारी बंधूंनी आणलेली संकटे, श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, तहानभूक, पुष्कळ उपास तापास, थंडी व उघडे वागडेपणा, या सर्वांमुळे मी अधिक आहे. प्रेज द लॉर्ड. बघा, हा व्यक्ती शौल ज्याचं नाव होतं आणि पुढे त्याचं नाव पौल असं झालंय. प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये आलेली संकट आम्ही पाहतो. अनेकदा आम्ही अनेक मोठ्या मोठ्या सभांमधून ऐकतो की प्रभू येशू ख्रिस्ताकडे या, तुमच्या जीवनातली संकट दूर होतील, तुमच्या अकाउंटमध्ये बँक बॅलन्स जमा होईल, तुम्हाला असं होईल, तुम्हाला तसं होईल, समृद्धी येईल, अमकं होईल, तमकं होईल. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवल्यानंतर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट तुमच्या आणि माझ्या जीवनात ही होईल की आमच्या आत्म्याला तारण प्राप्त होणार. आमचा आत्मा नरकामध्ये जाणार नाही. या जगामध्ये आम्ही किती दिवस जगणार आहोत? 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष मॅक्झिमम. त्याच्यानंतरच्या जीवनामध्ये आम्हाला, त्याच्यानंतरचं जे आत्म्याचं जीवन आहे, मरणानंतर आत्मा अमर आहे आणि त्या आत्म्याला जे जीवन हवंय ते जीवन आम्हाला स्वर्गामध्ये गेल्यानंतर मिळेल. आणि नाही आम्ही विश्वास ठेवला तर आम्हाला नरकामध्ये जाऊन पडावं लागेल, जिथे जळता अग्नी आहे आणि जिथे रडणं आणि दात खाणं आहे, असं बायबल सांगतं. मग अशा जगामध्ये जाऊन पडण्यापेक्षा येशूवरती विश्वास ठेवून सार्वकालिक जीवन अनुभवावं, हे काय वाईट नाही. आणि ज्यावेळेस परमेश्वराने या शौलाची निवड केली, ज्यावेळेस त्यांनी त्याला बोलावलंय, त्याला निवडलंय, त्यावेळेला तो अगदी सगळ्या गोष्टी सहन करत त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे चाललेला आम्ही पाहतो. आणि 30वं वचन, 11वा अध्याय 30वं वचन असं सांगतं, मला प्रौढी मिरवणे भाग पाडलेच तर मी आपल्या दुर्बलतेच्या गोष्टींची प्रौढी मिरवेन. तो म्हणतो की मी कशाची प्रौढी मिरवणार? माझ्यामध्ये जी दुर्बलता आहे त्याची मी प्रौढी मिरवणार. माझ्याकडे काहीच नाही त्याची मी प्रौढी मिरवणार, परंतु प्रभू येशू ख्रिस्त माझ्याकडे आहे याचा मी अभिमान बाळगणार. प्रेज द लॉर्ड.
कोणी रथांची बढाई मारतं, कोणी घोड्यांची बढाई मारतं, परंतु आम्ही तर आमच्या परमेश्वराची लेकरं आहोत याची बढाई मारणार. हालेलुया. आमचा देव आमच्या संगती आहे याची आम्ही बढाई मारायला शिकू. आम्हाला त्या जिवंत देवाने बोलवलंय, त्याने आम्हाला निवडलंय याची आम्ही बढाई मारायला शिकू. आम्ही जिवंत देवाची लेकरं आहोत याची आम्ही बढाई मारायला शिकू. आम्ही जिवंत देवावर विश्वास ठेवलाय, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवलाय याची आम्ही प्रौढी मिरवायला शिकू. जगिक गोष्टींची प्रौढी मिरवण्यापेक्षा किती बंगले, किती गाड्या, किती पैसा आणि किती बँक बॅलन्स याचा विचार करू नका. शेवटी काहीच घेऊन जाणार नाही. जग जिंकायला निघालेला सिकंदर देखील ज्या वेळेला मेला त्यावेळेला त्याचे दोन्ही हात रिकामी होते. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आणि मला आज विचार करायचा आहे, आम्ही नेमकं कशा पद्धतीने जगत आहोत. परमेश्वराने आमची निवड केली आहे, परंतु ती आमच्या लक्षात आली का? आम्ही फक्त विश्वास ठेवलाय. आम्ही कधी कधी चर्चला जातो, कधी कधी प्रार्थना करतो, कधी कधी बायबल वाचतो, फक्त एवढ्यावरतीच आमचं आध्यात्मिक जीवन अवलंबून आहे का? आज विचार करावा लागेल. आम्ही किती प्रमाणात प्रार्थना करत आहोत, किती देवाची जबाबदारी खांद्यावर घेतलेली आहे, की कशा पद्धतीने आम्ही परमेश्वराचं कार्य करत आहोत याच्याकडे आज आम्हाला लक्ष देण्याची गरज आहे, विचार करण्याची आम्हाला आज गरज आहे. आणि प्रियांनो, या शौलाकडे जर पाहिलं, ज्याचा पौल झाला, देवासाठी सहन केलेला सर्व छळ तुम्हाला आणि मला पाहायला मिळतो. आणि बायबल आम्हाला इब्रिकरास पत्र 1 अध्याय आणि 1 वचन असं सांगतं की परमेश्वर आजपर्यंत संदेष्ट्यांच्या द्वारे आमच्या संगती बोलत आला. देव प्राचीन काळी अंशांशाने व प्रकारांनी संदेष्ट्याच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. तो या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारीस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे. आणि पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसला. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त या काळामध्ये तुमच्याशी आणि माझ्याशी बोलत आहे वचनांच्या द्वारे. आणि त्याने तुम्हाला आणि मला अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. बायबलमध्ये आम्हाला सगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. प्रियांनो, बायबल उघडा, वाचायला शिका, त्या वचनांकडे लक्ष द्यायला शिका, त्या वचनांच्या प्रमाणे जगायला शिका. आम्ही शेवटच्या काळामध्ये आहोत. इस्रायलचं वॉर चालू आहे, आम्हाला माहीत आहे. अनेक बातम्या येत आहेत, रोज आणि रोज नवीन नवीन घडामोडी घडत आहेत. अनेक ठिकाणी दंगे चालू आहेत, दुष्काळ पडत आहे, कुठे ओला दुष्काळ, पाण्याने सगळं वाहून चाललेलं आहे. अनेक गोष्टींमुळे अनेक प्रकारे लोक मरत आहेत. फक्त नाश 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 बातम्या जर लावल्यात तर न्यूजमध्ये फक्त आम्हाला कसं कोण कुठे मेलं हेच आम्हाला फक्त पाहायला मिळतंय. आम्हाला आज विचार करायची गरज आहे, आम्ही कोणत्या जीवनामध्ये जगत आहोत. परमेश्वराने आम्हाला निवडलंय. या काळामध्ये जर तुमची निवड केलेली आहे तर तुम्ही फळ देणारे लोक आहात काय? परमेश्वराने तुम्हाला आणि मला निवडलंय, तुम्हाला आणि मला नेमलंय, तर आमचं काम आहे, आमचं कर्तव्य आहे की आम्ही कोणाला तरी जाऊन सुवार्थ सांगावी. नाश पावणाऱ्या व्यक्तींना आम्ही परमेश्वराच्या मार्गामध्ये घेऊन यावं. नाशाकडे जाणाऱ्या लोकांसाठी आम्ही मध्यस्थीच्या प्रार्थना कराव्यात. हे तुमचं आणि माझं काम आहे प्रियांनो. आणि आम्ही ते काम करत आहोत का? आज आम्हाला विचार करायचा आहे. आम्ही त्या देवाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करत आहोत का? आम्ही आमच्या जीवनामध्ये ती सात्विकता, तो प्रामाणिकपणा धारण करायचा प्रयत्न करतोय का? आज विचार करा. परमेश्वर तुमच्याकडे दुसरं काहीच मागत नाही. प्रामाणिकपणे, खरेपणाने, लीन आणि नम्रपणाने परमेश्वराच्या चरणामध्ये या आणि तो तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी निश्चितपणे तयार आहे. ते सार्वकालिक जीवन देण्यासाठीच त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवले. परंतु आम्ही तयारी केली पाहिजे. आम्ही आमचं जीवन त्याच्या हातामध्ये समर्पित केलं पाहिजे. आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याच्या संगती जगायला आणि वागायला शिकलं पाहिजे. आम्हाला त्याच्या अधिक जवळ येण्याची गरज आहे. आणि आम्ही अनेकदा परमेश्वर ज्या वेळेला आम्हाला आशीर्वाद देतो त्यावेळेला आम्ही त्याच्यापासून दूर पळायचा प्रयत्न करतो. ज्या वेळेला आमच्याकडे सुबत्तता येते, समृद्धी येते, पैसा येतो, त्या वेळेला आम्ही परमेश्वराला नाकारायचा प्रयत्न करतो. त्या वेळेला आम्ही लगेचच जगामध्ये रममान होण्याचा प्रयत्न करतो. ज्या वेळेला आमच्याकडे सर्व काही असतं त्यावेळेला आम्हाला देव आठवत नाही. परंतु ज्या वेळेस आमच्याकडचं सर्व निघून जातं त्यावेळेला आम्ही देवाच्या चरणामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. आमच्या जीवनातली ही वास्तविकता आहे आणि आम्हाला याचा स्वीकार करावा लागेल. आणि आज आम्हाला पुन्हा एकदा आमचं मन बदलावं लागेल. आम्हाला आमच्या जीवनामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये
आज त्या परमेश्वराला पुन्हा एकदा स्थान द्यावं लागेल. जीवनातलं प्रथम स्थान परमेश्वराला द्यायला शिकूया. जगामध्ये आमच्याकडे सगळं काही असतानाही आम्ही जिवंत देवाच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करणारे लोक बनूया. बघा, मी मगाशीच सांगितलं त्याप्रमाणे तुमच्याकडचा पैसा, संपत्ती, बँक बॅलन्स तुम्हाला सार्वकालिक जीवनात घेऊन जाणार नाही. तुम्ही किती ऐशो आरामात जगत आहात, या गोष्टी तुम्हाला सार्वकालिक जीवनात घेऊन जाणार नाहीत. परमेश्वर तर श्रीमंतांविषयी असं म्हणतो की श्रीमंताला स्वर्गाच्या राज्यात जाणं किती कठीण आहे. उंटाला सुईच्या नेड्यातून जाणं सोपं आहे, परंतु श्रीमंताला सार्वकालिक जीवनात जाणं थोडंसं अवघड आहे, कठीण आहे. आणि म्हणून श्रीमंत बनण्यापेक्षा गोरगरिबांची सेवा करण्याचं जीवन तुम्ही अवलंबा. तुमच्याकडे पैसा भरपूर असेल, निश्चितपणे अनेक गोरगरिबांसाठी तुम्ही काही चांगल्या गोष्टी करू शकता. अनेकांना आजच्या जगामध्ये गरज आहे. अनेक लोक उपाशी आहेत. WHO अहवाल तर असं सांगतो की जवळपास आपल्या भारतामध्येच 20 कोटी लोक फक्त एकच वेळेचं जेवण करतात. गोरगरिबांमध्ये जर पाहिलं तर 20 कोटी लोक जवळपास फक्त एकच वेळेचं जेवण करू शकतील, इतकंच अन्न त्यांच्या जवळ आहे. मग आम्हाला विचार करायचा की आम्ही आमच्या पैशाचा कुठं अपव्यय करतोय, कुठं वेस्ट करतोय, कुठं आम्ही ते व्यर्थ घालवतोय. आमच्या जीवनामध्ये आम्हाला थोडासा विचार करायला शिकलं पाहिजे. आम्ही श्रीमंत बनण्याचा विचार करण्यापेक्षा आम्ही जिवंत देवाच्या राज्यामध्ये आम्हाला कसं राहता येईल, कसं जगता येईल याचा विचार करणारे लोक आपण बनायला शिकूया. आणि परमेश्वर आम्हाला जर त्याने निवडलंय तर आम्ही देवाच्या राज्यामध्ये राहणं, देवाचं वचन गाजवणं, देवाची सुवार्ता गाजवणं, याच्याकडे आम्ही थोडंसं जास्त बारकाईने लक्ष देऊया. कोण काय म्हणल याच्यापेक्षा आम्ही शेवटच्या काळामध्ये आहोत आणि शेवटच्या काळामध्ये आमचं काम, आमचं कर्तव्य आम्हाला करायला शिकलं पाहिजे. लोकांना घाबरण्यापेक्षा जो आमच्या आत्म्याचा नाश करू शकतो त्याला आम्ही घाबरायला शिकलं पाहिजे. देहाचा नाश करणाऱ्यांना घाबरू नका, तर आत्म्याचा नाश करणाऱ्याला घाबरायला शिकूया. आणि हेच देवाचं वचन आहे, हीच देवाची शिकवण आहे. आणि आमच्या जीवनात आम्ही त्या देवाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करूया. या प्रामाणिकपणावरून एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर थांबवतो. एक म्हातारा व्यक्ती असतो आणि तो व्यक्ती एका गावामध्ये येतो आणि त्याच्याकडे 3 थैल्या असतात आणि त्या 3 थैल्या घेऊन तो जात असताना त्या थैल्या थोड्याशा हेवी असतात, ओझं असतं त्याच्यामध्ये आणि त्याला चालता येत नसतं. आणि तो ज्यावेळेस त्या गावामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला तो तिथं बघतो की एक तरुण मुलगा आणि तिथे आहे आणि तो त्या तरुण मुलाला म्हणतो की मला इथं कोणी एक व्यक्ती मिळेल का, मला मदतीची गरज आहे, माझ्याकडे हे ओझं आहे आणि हे ओझं घेऊन मला पुढच्या गावामध्ये जायचं. त्या गावामध्ये जाण्यापुरता मला कोणीतरी एक मदत करणारा व्यक्ती, एक हमाल म्हणून कोणीतरी मला पाहिजे आणि मी 3 सोन्याची नाणी त्या व्यक्तीला मी देऊ शकतो. आणि तो युवक बेरोजगार असतो. तो म्हणतो की अरे वा, चांगली गोष्ट आहे आणि मी करतो बाबा तुमच्यासाठी हे काम आहे असं म्हणतो. तो म्हणतो द्या, तुमची थैली द्या माझ्याकडे. आणि तो म्हणतो की या 3 थैल्यांपैकी एक जी सगळ्यात जास्त हेवी आहे ती थैली तू उचल आणि तू माझ्या पुढे चालायला सुरुवात कर. आणि तो ती थैली त्याच्याकडे देतो. तो युवक विचारतो की काय आहे बाबा या थैलीमध्ये, आणि तो म्हणतो की याच्यामध्ये तांब्याची नाणी आहेत. आणि असं करून ते दोघं जण जायला लागतात. चालताना पुढे एक नदी येते आणि ती नदी आल्यानंतर तो युवक त्या पाण्यामध्ये उतरतो आणि क्रॉस करायला लागतो. आणि ते बाबा तिथंच म्हातारा व्यक्ती किनाऱ्यावरतीच थांबून घेतो. आणि ज्यावेळेस त्या युवकाच्या लक्षात येतं की ते बाबा मागे येत नाहीयेत, काय झालं नेमकं, म्हणून तो मागे वळून बघतो तर ते बाबा किनाऱ्यावरतीच थांबलेत. आणि तो म्हणतो बाबा काय झालं, या ना. तर तो म्हणतो नाही, माझ्याकडे या 2 थैल्या आहेत, या पण थोड्याशा हेवी आहेत आणि या घेऊन मी या पाण्यामध्ये उतरू शकत नाही. तर तू जर ही पण दुसरी थैली पण माझ्या हातातून घेतलीस तर मी कदाचित चालू शकेल या पाण्यामधून. आणि तो युवक म्हणतो की ठीक आहे, मी ती दुसरी थैली पण घेतो. तो बाबा म्हणतो की मी तुला अजून 3 सोन्याची नाणी देऊ शकतो, काळजी करू नको, तू ही पण थैली घे. आणि मग ती दुसरी थैली असती ती पण तो युवक घेतो. आणि तो युवक विचारतो की या थैलीमध्ये काय आहे. तो म्हणतो याच्यामध्ये चांदीची नाणी आहेत. आणि अशा दोन्ही थैल्या घेऊन तो युवक पाण्यामध्ये चालायला लागतो. तिसरी छोटी थैली असती आणि ती थैली घेऊन तो बाबा पाण्यामध्ये उतरतो. तो म्हातारा व्यक्ती त्याच्या पाठीमागे चालतोय. आणि असं चालत चालत पुढे गेले, नदी क्रॉस करून पुढे गेलेत. आणि चालता चालता आता एक डोंगर लागलाय आणि आता त्या डोंगरावरती चढायचंय आणि पलीकडे, त्या डोंगराच्या पलीकडे गाव असणार आहे, त्या गावामध्ये तिथे जायचंय.
तर तो वयस्कर व्यक्ती, म्हातारा व्यक्ती तिथं थांबून घेतो. तो म्हणतो, आता हा डोंगर चढणं माझ्याच्याने थोडंसं अशक्य आहे. मी आता खूप थकलोय आणि ही थैली घेऊन मी हा डोंगर चढू शकत नाही. तर मी तुला अजून 3 सोन्याची नाणी देतो. तू हा डोंगर चढ आणि वरती जाऊन थांब. मग पलीकडे आपण दोघं मिळून संगती जाऊया आणि तू पुढे चालत राहा. मला जसं शक्य होईल तसं तसं मी येतो. आणि तो युवक म्हणतो, तो युवक स्ट्रॉंग असतो, हट्टाकट्टा असतो आणि तो म्हणतो की मी तर असा पटकन हा डोंगर चढून जाईल, काय प्रॉब्लेम नाही. आणि तो त्या बाबाकडून ती तिसरी सोन्याचं नाणे असणारी थैली घेतो आणि त्या बाबाला विचारतो तो की याच्यामध्ये काय आहे. ते सांगतात की याच्यामध्ये सोन्याची नाणी आहेत. आणि तो युवक म्हणतो की ठीक आहे, मी या तिन्ही घेऊन डोंगरावर जाऊन थांबतो आणि तुम्ही या आणि मग आपण पुढे जाऊया. आणि तो त्याच्या स्पीडमध्ये डोंगर चढायला सुरुवात करतो. हा वयस्कर व्यक्ती असतो, तो तर म्हातारा वृद्ध व्यक्ती हळूहळू डोंगर चढायचा प्रयत्न करत असतो. आणि तो युवक पटापट पटापट अगदी डोंगर चढून पुढे जातो. आणि जसं तो जायला लागतो त्याच्या मनामध्ये एक विचार यायला लागतो की मी जर ह्या तिन्ही थैल्या घेऊन पळून गेलो तर हा म्हातारा तर माझ्या पाठीमागे पळत पण येऊ शकणार नाही. हा कसा काय मला पकडू शकेल. आणि मी एक काम करतो, आता या थैल्या घेऊन मी पळूनच जातो. आणि तो त्या तिन्ही थैल्या घेऊन पळून जातो. त्याच्या घरी जातो, दार लावतो, बंद करतो आणि त्या थैल्या उघडतो. आणि त्या थैल्या उघडल्यानंतर त्याच्यामध्ये लिटरली असतात दगड. आणि तिसरी थैली ज्या वेळेला उघडतो त्याच्यामध्ये छोटीशी थैली असते आणि त्याच्यात 2-4 दगड आणि त्याच्या संगती एक कागद लिहिलेला असतो, ज्याच्यावरती लिहिलेलं असतं की मी या राज्याचा वृद्ध राजा असून माझ्या राजकन्येसाठी मी वर शोधत होतो आणि जर तू प्रामाणिक असतास, तू ह्या थैल्या घेऊन जर पळून गेला नसता, तर कदाचित तुझं लग्न मी माझ्या राजकन्येशी लावून दिलं असतं आणि हे संपूर्ण राज्य मी तुला दिलं असतं. हालेलुया. या छोट्याशा कथेवरून एक आम्हाला बोध घ्यायचा आहे की आम्ही जर देवाशी प्रामाणिक राहू तर निश्चितच परमेश्वर आमच्या संगती प्रामाणिक राहणारा आणि त्याचं सार्वकालिक जीवन आम्हाला देणारा परमेश्वर आहे. परंतु जर आम्ही प्रामाणिक नाही, आम्ही जर देवाला फसवायचा प्रयत्न करू, प्रियांनो, गलतीकारास पत्र 6 अध्याय 6 वचन सांगतं, फसू नका, देवाचा उपहास होणार नाही. आम्ही जे काही पेरत आहोत ते आमच्या देहासाठी पेरत आहोत. देहाच्या वासना पूर्ण करण्यासाठी जर आम्ही पेरणी करू तर आम्ही नाशामध्ये त्याची कापणी करू, असं बायबल आम्हाला सांगतं. आत्म्यासाठी पेरणी करणारे बनूया, जेणेकरून आम्हाला सार्वकालिक जीवन हे वतन म्हणून मिळेल. आणि म्हणून आज तुम्हाला आणि मला विचार करायचा आहे, परमेश्वराने तुम्हाला आणि मला निवडले, देवाचा गौरव करण्यासाठी निवडले. आमची निवड काय आहे याचा शोध घ्यायला सुरुवात करा, याचा विचार करायला सुरुवात करा. वचनांमध्ये जा, बायबलकडे जा, लक्ष द्या, वचन वाचा, प्रार्थना करा आणि त्याच्याद्वारे परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. हीच आज प्रार्थना करूया. या आपण आपले नेत्र बंद करू. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. धन्यवाद देतो जिवंत सेनाधीश देवा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, सर्व गौरव तुला देत. तुझ्या दयासनापुढे येतो. या क्षणापर्यंत आणलं, सांभाळलं, सहाय्य केलंस, धन्यवाद देतो माझ्या देवा. जिवंत देवा, हे वचन, आज जी वचनं तू आम्हाला दिलीस त्या वचनांच्या द्वारे परमेश्वरा तू आमच्या संगती बोललायस आणि तुझं काम परमेश्वरा आम्ही प्रामुख्याने हातात घ्यावं. ती जबाबदारी जी तू आम्हाला देव केलेली आहेस ती आम्ही आमच्या खांद्यावर घ्यावी परमेश्वरा. आणि ती जबाबदारी आम्ही नेटाने पार पाडावी. ज्याप्रमाणे मोशेने त्याचं काम केलं, ज्याप्रमाणे शौलाचा जो पौल झाला त्या पौलाने त्याची कामगिरी केली परमेश्वरा. जे तुझे 12 शिष्य तू निवडले होते येशू, त्या 12 शिष्यांनी स्वतःचा प्राण दिलाय, परंतु परमेश्वरा त्यांनी त्यांच्या मार्गातून ते कुठेच मागे हटले नाही. त्याप्रमाणे आम्हालाही ते जीवन दे परमेश्वरा, की आम्ही तुझं कार्य करत राहावं, तुझ्या वचनांप्रमाणे जगावं, तुझ्या वचनांप्रमाणे आचरण करावं, तुझ्या राज्याची सुवार्त्याची घोषणा आम्ही इतरांना करावी. आणि त्यासाठी विशेष प्रकारे तू आमचं मार्गदर्शन कर, अशी आम्ही तुला आज नम्रतेची विनंतीने प्रार्थना करतो. दया कर, कृपा कर. हे वचन ऐकणाऱ्या, हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक भावाला, बहिणीला येशूच्या नावात तू आशीर्वादित कर. त्यांचं जीवन बदल परमेश्वरा आणि आत्म्यासाठी पेरणी करणारे लोक तू त्यांना बनव परमेश्वर पित्या. होय जिवंत देवा, जगासाठी जगणारे नाही, जगिक गोष्टींसाठी जगणारे नाही, तर परमेश्वरा तुझ्या सार्वकालिक जीवनासाठी जगणारे लोक तू त्यांना प्रत्येकाला बनव. हीच तुला आज नम्रतेची विनंतीने प्रार्थना करतो. कुठल्याही आत्म्याचा नाश व्हावा नाही, ती जी तुझी योजना होती परमेश्वरा, तीच योजना घेऊन आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो की कोणाचाही नाश होऊ देऊ नको, तर प्रत्येकाला तू सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडव.
हीच नम्रतेची विनंती आणि प्रार्थना तुझ्याकडे करतो. पुन्हा एकदा हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. त्यांच्या जीवनातले प्रश्न, समस्या, संकट, अडीअडचणी, सगळ्या प्रकारचे रोग, आजार, विकार मी आज येशूच्या नावामध्ये बांधून टाकतो. परमेश्वरा, प्रत्येकाला आशीर्वादित कर, प्रत्येकाला सद्बुद्धी दे, ज्ञान दे आणि तुझ्या वचनाप्रमाणे जगणारं जीवन दे. हीच नम्रतेची विनंती आणि प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात केली म्हणून तो ऐक पिते. आमेन. प्रेज द लॉर्ड. तर काळजी घ्या सगळेजण. देवाचं वचन ऐकायचा प्रयत्न करा, वचन वाचायचा प्रयत्न करा, वचनाप्रमाणे जगायचा प्रयत्न करा आणि आम्ही सगळेजण त्या वचनांकडे लक्ष देणारे लोक बनूया. आणि पुन्हा एकदा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि प्रार्थनेमध्ये राहा. थँक्यू.